रमाई बहुउद्देशीय संस्थेने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। खरं तर रमाई बहुउद्देशीय संस्थेचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी केले। राहुरी येथे 2 फेब्रुवारी 2025 रोजी स्नेहपुंज लॉन्समध्ये टाकळीमिया येथील रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार सोहळा तसेच पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। या प्रसंगी आमदार लंगे बोलत होते। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, श्रीराम संघाचे बेग, राजूनाना गायकवाड, बाळासाहेब जाधव, वर्षा बाचकर, सुरेंद्र सांगळे, संदीप पाळंदे, तलाटी राजेश घोरपडे, छाया दुशिंग, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, राजेंद्र वाडेकर यांच्यासह पत्रकार बांधव व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आमदार लंगे पाटील म्हणाले की स्नेहलताई सांगळे यांनी रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले आहेत। सांगळे या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात, त्यामुळेच त्यांचं सामाजिक व राजकीय कार्य अभिमानास्पद असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवून संस्थेचे नाव प्रगतीपथावर घेऊन जावे। खरं तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। अशा महिलांना त्यांच्या कार्याला उभारणी देण्याचं काम रमाई बहुउद्देशीय संस्थेनं केलं आहे, तेही तितकंच गौरवास्पद आहे। स्नेहलताई सांगळे यांनी आरपीआय आठवले गटाचा तालुका अध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं सांगितले। पुढे बोलताना रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिला व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला। आमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत। या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा व पत्रकारांचा आपण गौरव या ठिकाणी करणार आहोत। मी एवढे सांगते की मी सुरुवातीला रमाई बहुउद्देशीय संस्था ज्यावेळेस मी अस्तित्वात आणण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला, त्यावेळेस करू का नको करू, करू का नको करू, पण त्यावेळेस मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं की हे रोपटं लावतो, हळूहळू दिवस जातील पण ते वटवृक्ष होईल तुझा। त्याचप्रमाणे आज मी एवढे सगळे लोक पाहून मला असं वाटायला लागले की खरंच तो वटवृक्ष होऊ राहिलेला आहे। आणि माझी अशी संकल्पना आहे की मी चालू एवढे 1-1.5 महिन्यामध्ये एक वृद्धाश्रम पण खोलत आहे। मला शासनाच्या सर्व मंजुरी वगैरे सगळे मिळालेले आहेत, फक्त अजून व्यवस्थित म्हणजे ठरू नाही राहिलेलं कुठं करायचं, नेमकं गावात करायचं की गावाबाहेर करायचं। पण एवढे 1-1.5 महिन्यामध्ये मी वृद्धाश्रम पण खोलत आहे। एवढेच बोलते आणि थांबते। जय महाराष्ट्र। ताईंनी हे काम सुरू केलं तसं आमचा त्यांचा संपर्क आणि कसं हिरीने त्यातून त्या मार्ग काढतात आणि पूर्णपणे मन मोकळेपणाने अडचणीपासून तर प्रोत्साहनापर्यंत सगळा आमचा संवाद असतो। मनाने मोकळ्या असणाऱ्या असलेल्या ताईंच्या हातून हे मोठं काम होत आहे, त्यात मी कुठेतरी सहभाग व्हावा माझी त्यांची इच्छा आहे आणि आम्ही खरोखर एकमेकींच्या पाठीशी उभा आहोत। तसंच तुम्ही पण आमच्या पाठीशी आणि नेहमी म्हणजे नेहमीच उभे राहा एवढी विनंती। मी रत्ना पाटील चांदगुडे, माझी श्री साई वात्सल्य नावाची संस्था आहे। मतिमंद, अपंग, वयोवृद्ध आणि अनाथ मुलांसाठी माझी संस्था काम करते। आता संस्थेचं काम कसं सुरू झालं, आता असं असतं मुलांकडून आई-वडिलांकडून बाळ मिळतं मुलांना की त्यांनी कसं आयुष्य जगायचं। माझ्या बाबतीत उलटं झालं। 2006ला मला 2 मुली असताना 3रा मुलगा झाला आणि तो थोडा अपघाताने तो स्ट्रेचरवरून खाली पडला हॉस्पिटलमध्येच। पडता क्षणी तो मतिमंद अपंग झाला। पुढे त्याचं काम चालू, त्याला एकट्याला सांभाळता मिस्टरांना म्हटलं एका मुलासाठी वय जातं, वर्ष जातं, आयुष्य चाललं। मी अशा मुलांसाठी काम सुरू केले आणि खरं समाजातील आई पण कामाला जाते, वडील पण कामाला जाते आणि त्या मुलांना कोंडून जायचे, पारावर बसून जायचे, शेजारी ठेवून जायचे, अशा मुलांसाठी माझं काम सुरू झालं। यांनी हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आपण जर बघितलं तर सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांनी या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा केलेला आहे। सावित्रीच्या लेखी
आपण जर बघितलं तर त्यांनी अंगणवाडीतील महिलांना पुरस्कार दिलेला आहे, डॉक्टरांना पुरस्कार दिलेला आहे, नर्सला पुरस्कार दिलेला आहे, सरपंचांना पुरस्कार दिलेला आहे, ग्रामपंचायत सदस्यांना पुरस्कार दिलेला आहे, पोलिसांना पुरस्कार दिलेला आहे, सर्व स्तरातील तलाठ्यांना पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे समाज घडवण्याचा सर्व व्यक्तींना माझ्या भगिनीने या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. आपण जर बघितलं तर घर चालवत असताना सर्वात मोठा भाग हा माता भगिनींचा असतो. हेच गृहीत धरून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर झुकतं भाग मला दिला असेल तर ते माझ्या माता भगिनींना त्यांनी दिलेला आहे. आपण जर बघितलं तर नुकतीच लाडकी योजना, लाडकी बहीण योजना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तर पवार यांनी काढली. लाडक्या बहिणी एवढा मोठा कारनामा केला की राज्यामध्ये स्पष्ट बहुमतामध्ये आमचं सरकार निवडून दिलं. या प्रसंगी विविध संघटना व पक्षातील पदाधिकारी, महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल सांगळे यांनी केले तर सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले. यावेळी स्नेहभोजनांनी कार्यक्रम संपन्न झाला. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.